रसिक हो नमस्कार. मी अश्विनी निवर्गी उदगीर. लेखिका अश्विनी YouTube चॅनलच्या स्वयंप्रकाशी या उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आतापर्यंत आपण या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. साहित्य, नाट्य, आरोग्य अशा विविध क्षेत्रातल्या कृषी अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करून आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आज आपण संगीत क्षेत्रातलं एक अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते आहेत श्री गोपाळराव जोशी गुरुजी. मी पहिल्यांदा त्यांचं आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत करते. गुरुजी तुमचं खूप खूप स्वागत YouTube चॅनलवर. धन्यवाद ताई, निवर्गे हा. ताई, धन्यवाद. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सुरुवातीला मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देते आणि त्यानंतर मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. गुरुजींनी संगीत क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलेलं आहे. त्यांचे अनेक शिष्य आहेत. असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांनी शिष्यांच्या पिढ्या घडवलेल्या आहेत. त्यांच्या घरामध्ये ओंकार संगीत विद्यालय चालतं आणि ते इतकं छान चालतं की मला खूपदा असं वाटतं की समजा मी गुरुजींच्या घरी गेले आणि त्यांच्या भिंतीवर घराच्या भिंतीवर जाऊन जर मी अशी थाप मारली तर त्याच्यातून आपल्याला सारे गम ऐकू येईल. इतकं संगीतमय वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्या घरामध्ये संगीताची परंपरा सुद्धा आहे. मी सुरुवातीला त्यांचा परिचय करून देते. त्यांचं शिक्षण झालेलं आहे BA संगीत विशारद. त्यांचे संगीत क्षेत्रातले पहिले गुरु म्हणजे त्यांची आई कैलासवासी भागीरथीबाई जोशी, वडील कैलासवासी नरसिंगराव जोशी, त्यांचे वडील भाऊ प्राध्यापक गोविंदराव जोशी, त्यानंतर कैलासवासी रामगीरवार, धंपलवार, दिगंबरराव शिंदे, गोपीनाथराव डोपे यांच्याकडे त्यांनी गायन, तबला, मृदंग यांचं प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. संगीताचं उच्च शिक्षण त्यांनी पंडित शिवदासजी देगलूरकर अंबाजोगाई यांच्याकडे घेतलेलं आहे आणि संगीत शिक्षक या नात्यानं लाल बहादूर शास्त्री विद्यालयात उदगीरमध्ये 1990 पासून 2019 पर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं ओंकार संगीत विद्यालय आहे. त्यांना अनेक बहुमान प्राप्त झालेले आहेत. विशेष उल्लेख करायचा झाला तर जाणता राजा या महानाट्यामध्ये 7 दिवस त्यांनी महाराष्ट्र गीत आणि देशभक्तीपर गीताचं सादरीकरण केलेलं आहे. 70 पेक्षा जास्त विद्यार्थी हे संगीत विशारद होऊन बाहेर पडलेले आहेत. विशेष हे आहे की त्यांच्या अनेक शिष्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत आणि ते आता नवीन शिष्यांना घडवत आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत. काही थोडकी नावं घ्यायची झाली तर श्याम कुलकर्णी, नरसिंग देसाई, विजय शिवणे, शिवानंद स्वामी, महेश भांजे, जोगेंद्र सोमवंशी असे अनेक विद्यार्थी आहेत. 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी संगीत कलेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांना 10 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. विशेष उल्लेखनीय सांगायचं झाला तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीनं त्यांना संगीत कला गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. अनेक संस्थांनी त्यांना आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं आहे. रोटरी क्लब संस्कार भारती यांच्या वतीनं सेवा गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. ही त्यांची अगदी छोटीशी ओळख आहे. प्रत्यक्षात या व्यक्तिमत्वाची उंची खूप जास्त आहे. आपण आता गुरुजींची मुलाखत सुरू करूया. मी त्यांना पहिला प्रश्न विचारते. सर, आपलं बालपण आणि महाविद्यालयीन जीवन कसं होतं? माझं बालपण, माझं गाव जे आहे थडी बोरगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड अच्छा. या ठिकाणी हो पहिली ते 4थी गावामध्ये शिक्षण झालं. त्यानंतर जवळच आळंदी म्हणून गाव आहे, देवाची आळंदी नाही, ही माऊली आळंदी म्हणून, तिथे बर. माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर बेटमोगरा म्हणून आहे, तिथे शिक्षण झालं. आणि बर. या तिन्ही गावाला पायी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. अच्छा. हा हा. आणि मग माझी आई, जसं आपण म्हणतो की आई वडील हे पहिले गुरु आहेत,
हो, हो. मग हे शिक्षण घेत असताना मला संगीताची आवड निर्माण झाली. हो. हां. घरी सांप्रदायिक वातावरण असल्यामुळे, वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळे आई, बाबा हे भूपाळ्या वगैरे गात असत आणि तिथून मग हा संगीताचा उगम सुरुवात झाला. आणि साधारण 5वी मी असताना माझे बंधुराज ते भजनाला जात असत. आणि अच्छा. मग हां. हां. आणि मग मलाही वाटलं, की मग चला म्हणलं आपणही दादासोबत जावं. आणि मग 5वी काय तर मग आपल्याला प्रसाद मिळतो. त्यावेळेस काही समज अशी नसते. मग माझी सुरुवात तिथून सुरुवात झाली संगीताची एक वेगळी. जसं की विठ्ठल नामाची शाळा भरली. तिथून मला भजनाची एक विशेष आवड निर्माण झाली. अ, आणि मग त्या भजनामध्ये मी हळू-हळू अभंग गायला लागलो. आणि अच्छा. मग हां. तसं बघितलं तर मी 1लीला असताना माझे वडील जाऊन राहिले. अच्छा. हां. आणि आई माझी 10वीला असताना तिला देवाज्ञा झाली. बरं. पण नंतर मग तुमचं शिक्षण कुठे झालं? मला वाटतं तुमच्या वडील बंधूंनी हां, तुम्हाला शिकवलं पुढे. हो. हां, हां. हां. तर पालकत्व आई-वडील गेल्यानंतर माझे बंधुराज, अच्छा. दादा आणि वहिनी हां, त्यांनी हं, हं, पालकत्व हं. घेतलं. आणि बरं. मग तुला ज्याच्यात रस आहे, आवड आहे, तू करू शकतोस, असं म्हणाले भाऊ. अच्छा. म्हणजे मग तुमच्या हां, घरामध्येच तुमचा संगीताचा वारसा आहे. आहे. आई-वडील दोघांकडूनही तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे संगीताचं आणि अगदी. पुढेही वडील-बंधूंनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, की तुम्हाला जर प्रोत्साहन. आवडतंय संगीत, तर तुम्ही अगदी, अ, त्याच्यामध्येच तुम्ही शिक्षण घ्या पुढचं. अगदी. हां. मग मग खास त्याच्यानंतर हां. मला आणखीन तुम्ही भजनातनं संगीत कुणाकुणाकडून शिकलात लहानपणी म्हणजे? लहानपणी अ, भजनामध्ये जे रामगिरवार म्हणून गुरुजी आहेत, जे आता हां, तुम्ही हां. परिचयामध्ये ज्यांचा उल्लेख हो, केला. असा उल्लेख केला आपण. हो. हां. अ, हरिभक्तपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांच्या सोबत त्यांनी पायीवारी केली 25 वर्ष. ते माझे अच्छा. भजनातले गुरु. गंगाधरराव हं, हं, हं. रामगिरवार, ते हां. भजनातले गुरुजी. आणि हं. त्यानंतर मग मी मुखेडला आमच्या दादांना नोकरी अ, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ते लेक्चरर म्हणून काम करत होते. मग तिथे हां, हां. ते म्हणाले, की याला भजनाची आवड दिसते, तर आपण मुखेडला संगीताचा क्लास लावूया. हं, हं, हं. हां. मग तिथे श्रीकृष्ण संगीत विद्यालयामध्ये हां. श्री दिगंबरराव शिंदे गुरुजी, त्यानंतर श्री गोपीनाथराव डोपे गुरुजी भाडगावकर हं, यांचं मला मार्गदर्शन लाभलं. हं. हां. आणि मग तिथे माझं संगीताचं प्राथमिक शिक्षण आणि काही परीक्षा तिथे झाल्या. हं, हं, हं. हां. आणि हे चालू असतानाच साधारण 1985ला श्री हां. बालाजी मंदिर मुखेड माझे हं, अ, मित्र श्रीयुत विजयजी दीक्षित सर, त्यांचे हं. वडील हरिभक्तपरायण कैलासवासी हरिहर महाराज दीक्षित, तर ते संस्थानामध्ये होते बालाजी मंदिरमध्ये. आणि मग तिथे अ, गुरुवर्य पंडित शिवदासजी देगलूरकर हं, यांचा हं, हं. संगीताचा कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम ऐकला मी. आणि त्याच्यानंतर अधिक मला प्रेरणा मिळाली संगीत शिकण्यासाठी. हं. हां. मग माझे बंधुराज दादा म्हणाले, की "तुला यात करायचं असेल तर मग काही हे नाही, आपण देगलूरकर गुरुजींकडे तुला गुरुकुलमध्ये ठेवूया अंबाजोगाईला." हं. त्यानंतर मग तुम्ही अंबाजोगाईला राहिलात. हां, अंबाजोगाईला गुरुकुलमध्ये मी होतो. जे आपण हं, हं, हं. पुस्तकात वाचतो, टीव्हीवर बघतो, ते प्रत्यक्ष मला अनुभवायला मिळालं. गुरुकुल हो. बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई.
इथे संगीतरत्न पंडित शिवदासजी देगलूरकर गुरुजी आणि त्यांच्या गुरुमाता माझे की देगलूरकर वहिनी यांच्याकडे घरी काही मुलं राहत होते. सुरुवातीच्या काळात जे काही विद्यार्थी होते त्यापैकी मी पहिला विद्यार्थी तिथे गुरुकुल मधला. हा, आणि मग तिथे माझं उच्च शिक्षण सुरुवात झालं आणि विशारद पूर्ण झालं. असं साधारण हे संगीताची अशी दिशा मला मिळत गेली. आणि मग त्यानंतर तुम्ही लाल बहादूर शास्त्री विद्यालयामध्ये आलात आणि मग तिथे तुम्ही संगीत शिक्षक म्हणून रुजू झालात. हो. परंतु त्याच्या आधी म्हणजे संगीत शिक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी तुम्हाला खेळाची खूप आवड होती आणि मी तर असं ऐकलंय की तुम्ही कुस्ती सुद्धा खेळत होता. हा, बरोबर आहे. बरोबर, त्याच्याबद्दल पण सांगा ना. हा, मी म्हणजे अगदीच ज्याला 5वी ते 7वी आणि 10वी मध्ये म्हणू आपण, की गावाकडे खेड्यामध्ये जे आहे, तर शाळेच्या नंतर जो वेळ असतो अभ्यास आणि त्यानंतर खेळायचं काय, तर मग आता जसं क्रिकेट आहे त्यावेळेस मग कबड्डी, त्यानंतर मग कुस्ती खेळणे हा पण प्रकार होता. कुस्ती खेळण्यामध्ये पण मला आवड होती. तर त्या परीक्षा सुद्धा दिल्या होत्या. काय म्हटलात? तुम्ही परीक्षा सुद्धा दिल्या होत्या म्हटलं, मध्यमा जशी असते संगीतातली तसं तुम्ही कुस्तीमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं होतं. प्रावीण्य मिळवलं अगदीच. म्हणजे त्या परिसरात पंचकृषीमध्ये म्हणायचे की अजून एक 2-4 वर्ष गोपाळ जोशी जर कुस्ती खेळला तर तो विशारद कुस्तीमध्ये होऊ शकतो. अरे वा, किती छान. परंतु नंतर मात्र तुम्ही संगीताकडे लक्ष दिलं जास्त आणि मग संगीत सेवेमध्ये तुम्ही स्वतःला समर्पित केलं पूर्णपणे आणि मग तुम्ही लाल बहादूर शास्त्री विद्यालयाला आलात आणि तिथे तुम्ही संगीत शिक्षक म्हणून रुजू झालात. होय. तुमचा प्रदीर्घ काळ तुम्ही तिथे संगीत शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर त्याच्या खूप हृदयस्पर्शी आठवणी तुमच्याकडे असतील, तर त्यातली एखादी आठवण सांगा ना. चालेल. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर या ठिकाणी 1990 ला मी संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळेसचे जे मुख्याध्यापक होते कैलासवासी चंद्रकांतराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर प्राध्यापक शशिकांतराव शेलुकर गुरुजी यांच्या प्रेरणेने तिथे मी कार्य केलं. म्हणजे संगीत शिक्षक झाला म्हणजे त्यांना शाळेमध्ये जे जे काही लागतं तर त्या सगळ्या गोष्टी मला अवगत झाल्या आणि तिथल्या आठवणी विशेष विशेष म्हटलं तर प्रार्थना सभा जी आहे, तर प्रार्थना, राष्ट्रगीत आणि दर महिन्याला एक पद्य असायचं. अच्छा. दर महिन्याला देशभक्तीपर गीत, ते पण मैदानी खूप चांगलं, अगदी की 3000 विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा ती एक मन मोहून टाकणारी होती. कारण आपल्या संचामध्ये जे आहे तर संचामध्ये जवळपास 10-15 विद्यार्थी कुणी पेटी, तबला, टाळ, डफली, झांज असं घेऊन ती प्रार्थना सभा व्हायची आणि विशेष करून प्रार्थना पद्य चालू असताना वाटसरू जे आहेत ते तिथे थांबून ऐकायचे अक्षरशः. हो. एवढा जणांचा आवाज एक तालासुरामध्ये ऐकायला येतो तेव्हा तिथे जाणारी वाटसरू जी आहेत माणसं ते थांबून ऐकायचे. हा एक विशेष, तशी बरेच प्रसंग आहेत. अजून एक प्रसंग असा सांगा. अजून एक प्रसंग असा आहे की साधारण आपल्या 1996 मध्ये जाणता राजा महानाट्य जागतिक कीर्तीचा असलेला परमपूज्य बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा महानाट्य एक आठवडाभर चालला तो आणि त्यामध्ये तुम्ही परिचयामध्ये सांगितलात ते अगदी मन मोहून टाकणारी गोष्ट होती की त्या व्यासपीठावर रोज महाराष्ट्र गीत
आणि देशभक्तीपर गीत संचासह आम्ही सादर केला. आणि बाबासाहेबांनी अक्षरशः कौतुक केलं, की प्रत्येक ठिकाणी मी काही कोणाला संच असं घेऊन गीत म्हणण्यासाठी संधी देत नाही. पण इथला संच मला खूप आवडला आणि म्हणून तुम्हाला संधी दिली, ते म्हणाले. आणि त्यांनी संधी दिली तर त्या संधीचं सोनं अ, केलं तुम्ही केलं. हो, सगळ्यांच्या हो. सहकार्याने. खूप तुम्हाला खूप नशिबवान आहात तुम्ही, की त्या म्हणजे थोर लोकांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे अगदी, आणि अगदी. त्यांची शाबासकी सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. अगदीच. आपण आणखी पुढे जाऊयात. मला वाटतं नवरात्रामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान देवीची गीतं वगैरे बसवायचात हां, बरोबर आहे. शाळेमध्ये. हं. हां. तर आणि ते तिथे सुद्धा विद्यार्थी तालासुरामध्ये खूप छान देवीचे सगळे गीतं वगैरे सादर करायचे. बरोबर आहे. हं. हां, हां. नवरात्रामध्ये शारदीय उत्सव आम्ही घ्यायचो संगीत विभागाच्या हां, हां. वतीनं. हां, तर हां. देवीचे गीत सादर करताना अनेक गीत व्हायचे. देवीचं गोंधळ गीत जे झालं ना ते, तर दुपारी हं. अगदी 5वी ते 7वी चा विभाग जो आहे, त्यांनी 12:30 वाजता प्रार्थना झाल्यानंतर हे गीत सादर केलं आणि अक्षरशः देवी संचारल्यासारखं प्रत्यक्ष देवी म्हणजे 5वी ते 7वी चे विद्यार्थी जे असतात ते निरागस असतात. अतिशय हो. उत्साही असतात. ते जसं आपण सांगू तसं 8वी चे 10वी चे पण 8वी ते 10वी तील पण विद्यार्थी छान गातात. गायले ते पण. पण 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर हे गीत सादर केलं आणि तो परिसर सगळा दुमदुमून निघाला. देवीमय वातावरण झालं अगदीच. हं, हं, हं. तुमच्याकडे अशा खूप आठवणींचा खजिनाच आहे आहे. आणि मला विशेष हे सांगायचं, की गुरुजींचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे बरं का. ते कधीही विद्यार्थ्यांना छडी मारत नाहीत, मोठ्या आवाजात रागावत नाहीत, ओरडत नाहीत, कधीच नाही. अतिशय प्रेमळपणाने त्यांनी शिष्य घडवलेले आहेत. तर लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये काम करत असताना सर तुम्ही ओंकार संगीत विद्यालयाची स्थापना केली होती. होय. हां, तर त्याबद्दल पण सांगा. तिथले विद्यार्थी, ते तुम्ही चालेल. कसं सुरू केलं? हां, कसं पुढे गेलं ते? हां. बरोबर. आता त्याच्या अगोदरचं जे म्हटलं, की प्रेमळ. मी शक्यतो आता हा संगीताचा विषय आहे, तर हो, विद्यार्थी हो. आवडीनं अगदी कलेकडे वळत असतात. मग हो. काहीच प्रसंगाला मी विद्यार्थ्यांना रागावलेलं आहे. फारच क्वचित अगदी पर्सेंटेज हं, 1. हं, सगळे विद्यार्थी शांत बसल्याशिवाय संगीत आपण शिकू शकत नाही. शिकू मग शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, हां, हां. आणि हां, मग हां. हे कलेचा विषय असल्यामुळं संगीत विषय ज्यांना अधिक शिकायचा आहे, हं, चित्रकला हं, असेल, हं. संगीत असेल, तर ते शाळेतल्या वेळामध्ये 1 तासामध्ये विद्यार्थी संगीत कला अवगत करू शकत नाही. संगीत कला साध्य करू शकत नाही. मग त्या ठिकाणची सगळी वरिष्ठ मंडळी, पालक मंडळी म्हणाले, की तुम्ही क्लास घ्या. आणि तर मग तिथून या क्लासची ओंकार संगीत विद्यालयाची सुरुवात झाली. ते 1990 मध्येच झाली. एक 2-4 महिने सर्व्हिस झाल्यानंतर मग थोडे विद्यार्थी सुरुवात झाले, आवड असणारे. मग तिथून वेगळं एक सुरुवात झाली, की ज्यांना खास संगीत शिकायचं आहे, ते हं, विद्यार्थी हं, यायला लागले. हं. हां. आणि मग त्या विद्यालयाचं आपल्याला त्या ठिकाणी संचालिका म्हणून अ, सौ छाया जोशी, सौभाग्यवती यांना संचालिका केलं आणि हां, मग हां. त्यांना सगळं विद्यालयाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. नक्कीच. छायाताईंची तुम्हाला खूप मोठी साथ आहे आणि आहे. खरंच मी सांगू इच्छिते, की कलाकार अगदी मनस्वी असतात. होय. कलाकारांच्या सोबतचं जीवन वेगळं असतं आणि त्यांच्यासोबत संसार करणं हे वेगळं असतं. पण अगदी. छायाताईंनी तुम्हाला खूप छान साथ दिलेली आहे आणि अगदीच, संचालिका संचालिका म्हणूनही त्यांनी खूप छान पद्धतीनं त्या ओंकार संगीत विद्यालय चालवत आहेत. अगदीच. आजही त्या चालवत आहेत ते. हो. त्याच्या आणखी आठवणी सांगा ना सर? कारण संगीत विशारदपर्यंत तुम्ही शिकवताय. तर फक्त हां, गायनच शिकवताय की वादन पण शिकवता? हां. मी शास्त्रीय गायन पण शिकवलेलं आहे. हां, त्यानंतर तबला वादन शिकवतो. हां, पेटी हां. वादन हां. हं. आणि मृदंग पण.
अशा 4 अच्छा. विषयाचं विद्यार्थ्यांना विद्यादान केलेलं आहे. आणि हं. चांगले विद्यार्थी सगळे मिळालेले आहेत. त्यावेळेस ज्याला काय म्हणू आपण की बलस्थान म्हणू. बलस्थान जे आहे, तर ते विद्यार्थी असतात. गुरु सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी जर तो आज्ञाधारक असेल, तर तो हं. विद्यार्थी ही कला साध्य करू शकतो. हो. हां. आणि मग त्या माध्यमातून अ, शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर सुद्धा बरीचशी कार्यक्रम केली आपण. आणि तुम्ही तो विद्यालयातल्या ज्या अजूनही कार्यक्रम करत आहात. हां. हां. मला हे त्याचबरोबर आवर्जून सांगावसं वाटतं, की नेहमी असं असतं, की गुरूंची तुलना ही परिसाशी केली जाते. आणि आपण असं म्हणतो, की म्हणजे परीस जर त्या लोखंडाच्या याच्यामध्ये आला संपर्कामध्ये, तर त्या लोहाचं सोनं होतं. परंतु मला असं वाटतं, की परिसापेक्षाही गुरु श्रेष्ठ असतात. त्याचं कारण असं आहे, की परीस हा लोखंडाला सोनं बनवू शकतो. परंतु एक बरोबर, परीस हा लोखंडाला दुसरा परीस नाही बनवू शकत. पण बरोबर, गुरूंचं असं असतं, की एक गुरु आपल्या विद्यार्थ्याला घडवता दुसरा गुरु घडवत असतात. आणि बरोबर. तुमच्या बाबतीमध्ये हे इतकं म्हणजे झालेलं आहे, इतकं छान झालेलं आहे, की तुमचे अनेक शिष्य स्वतः गुरु आहेत आणि ते आहेत, त्यांच्या आहेत. शिष्यांना घडवत आहेत. होय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, की तुम्ही शिष्यांच्या पिढ्याच्या पिढ्या घडवलेल्या आहेत. आणि फक्त उदगीरच नाही, तर अ, आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि बाहेर सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक बरोबर. विद्यार्थ्यांनी संगीतामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते त्यांचं करियर किंवा त्यांचा प्रवास हा फार छान पद्धतीनं चालू आहे. अगदीच. हां. तर संग मला हां, बोला ना. हां. संगीत ज्यांनी वेळ देऊन संगीताची आराधना केली, असे हां, तो तर महेश पुण्याला भांजे असतो. आहेत, जोगेंद्र सोमवंशी महेश आहेत. भांजे आहे, हो, सोमवंशी आहे. हो. असे विजय त्यानंतर शिवणे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने गणेश हाके आहेत. खूप गणेश हाके चांगल्या आहे. हो. तर त्यांची अगदीच. तर मुलगी सुद्धा खूप सुंदर गाते गणेश हाकेंची. अगदी अगदी, अगदी. छोटीशी मुलगी आहे आणि व्यासपीठावरती अगदी म्हणजे वाद्यांच्या साथीनं वगैरे खूप सुंदर गाते ती. अगदीच. अ, सर तुम्हाला ना संगीत क्षेत्राचा खूप मोठा अनुभव आहे आणि तुम्ही स्वतःही साधना करताय, विद्यार्थ्यांनाही शिकवत आहात. तर समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता? एक संगीतातले गुरु या नात्यानं तुम्ही काय सांगू इच्छिता? तर संगीत एक खूप आनंद देणारी कला आहे. हो, तर संगीत थोडासा आपण त्याला जर वेळ दिला तर ते आपल्याला अवगत होत नाही. 4 परीक्षा वगैरे होऊ शकतात. पण एक हो. उत्तम कलावंत होण्यासाठी त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पूर्वीच्या काळात आणि तर हो, 12-12 वर्ष गुरूंकडे राहून ते त्यांचं गायन ऐकत असत, रियाज करत असत. म्हणजे आता पंडित भीमसेन जोशी जे आहेत किंवा माझे गुरुजी आहेत, पंडित हं. शिवदासजी देगलूरकर यांनी 10-10, 12-12 वर्षे घातली. तर त्यानंतर ती मग उच्च पातळीची कलावंत झाली. आता हो. अलीकडे जे आहे, तर पालकांना असं वाटतं, की आपला पाल्य क्लासमध्ये गेला, की एक 4-2 वर्षात, 4-6 महिन्यात तयार व्हावा आणि लगेचच व्यासपीठावर जावं, त्याला बक्षीस मिळावं आणि एक मोठा कलावंत व्हावा. म्हणजे हो. ही जी घाई हं. आहे, तर ह्याच्यात चालणार नाहीये. तर हो. याला वेळ द्यावा लागतो. श्रद्धा, अगदी बरोबर आहे. सबुरी हां, अ, हे तर लागतंच आणि मला असं वाटतं, की अगदी शांतपणे गुरूंच्या सहवासामध्ये तो जेव्हा विद्यार्थी येतो, शिष्य येतो, बरोबर. तर बरोबर आहे. मला असं वाटतं, की गुरूंना आपण हा अधिकार दिला पाहिजे, की त्यांनी त्याला कसं शिकवावं. म्हणजे 4 महिन्यात त्याने तबला शिकतो आहे, तर लगेच त्याला स्टेजवरती घ्या, मग मोठ्या कलाकारांच्या साथीला घ्या, याला म्हणजे तबला वाजवला. तबला हे अवघड वाद्य आहे. किंवा संगीत आहे. ही अवघड कला आहे. त्याला खूप वेळ द्यावा लागतो, साधना करावी लागते. रियाज करावा लागतो आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर अगदीच. हां, तर मला असं वाटतं, की पालकांनी थोडंसं शांतपणे हे सगळं केलं पाहिजे.
मुलाला बरोबर. घडण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि गुरूंवर असं प्रेशर नाही आणलं पाहिजे, म्हणजे जबरदस्ती नाही केली पाहिजे, की अगदी बरोबर. 6 महिन्याचा मुलगा शिकतो आहे आणि आता तो लगेच तबला स्टेजवरती जाऊन त्याने तबला वाजवला पाहिजे. बरोबर आहे. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची, की या क्षेत्राला आता खूप ग्लॅमर आलेलं आहे, वलय आलेलं आहे. कारण टीव्हीवरती आणि इतर प्रसार माध्यमांवरती सातत्यानं स्पर्धा होत असतात. बरोबर. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? की तर स्पर्धेत भाग घ्यायचा असेल ठीक आहे, स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तुम्हाला, पण आधी त्याची तयारी पूर्ण झाली पाहिजे. हां, तयारी पूर्ण झाली पाहिजे. हां, तर हां. तयारी न करता आपण पुढे एकदम नाही जाऊ शकत. म्हणजे आपल्याला एकदम पहिला क्रमांक मिळवायचा असेल, टीव्हीच्या हां, कोणत्याही हां. स्पर्धेमध्ये जर क्रमांक मिळवायचा असेल, तर त्याला जसं मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी वेळ देतात, हो, अभ्यास करतात, त्याचप्रमाणे संगीत विषयाला पण वेळ दिला पाहिजे. म्हणजे साधना केली पाहिजे, रियाज केला पाहिजे. गुरुवर आता तुम्ही म्हणालात ना, की श्रद्धा, गुरूंच्या सहवासात राहून श्रद्धा, सबुरी आणि रियाज करणे, मेहनत करणे, या गोष्टी जर आपण केल्या, तर अ, त्या विद्यार्थ्याला ती संगीत कला अवगत होऊ शकते आणि हो, क्रमांकही त्याला मिळू शकतो. जसं की कार्तिकी गायकवाड सारेगमपमध्ये अ, हो, 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थी होते हो. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा. मग टप्प्याटप्प्याने ते विद्यार्थी कमी होत गेले स्पर्धक आणि शेवटी 5 पंचरत्न त्यांचा हं. त्यांना यश मिळालं. पण या तर स्पर्धांमध्ये पालकां टिकणं फार अवघड आहे आणि त्यासाठी खूप अवघड आहे. पक्कं असावं लागतं. अगदीच. पाया तर पाया मजबूत असला तरच हे विद्यार्थी काहीतरी करू शकतात. अगदीच बरोबर आहे, की हां. पाया मजबूत तर इमारत मजबूत ज्याला म्हणतो आपण, हे हो, अगदी हो. खरं आहे. कोणत्याही क्षेत्रात संगीतात जर सुरेल त्याची म्हणजे चांगली बैठक झाली शास्त्रीय संगीताची, की शास्त्रीय हं. संगीत जे आहे तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि हो. बाकीचं संगीत पण सर्वश्रेष्ठ आहे. पण कसं आहे, की शास्त्रीय संगीत जसं की खवा तयार झाल्यानंतर अनेक पदार्थ स्वीट तयार होतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे हां, शास्त्रीय संगीत एकदा चांगलं विद्यार्थ्याला साध्य झाल्यानंतर अनेक प्रकारचं संगीत चांगलं येऊ शकते. त्याची इमारत खूप उंच जाऊ शकते संगीताची. आणि मग त्याला कुठल्याही पद्धतीचं संगीत असेल, मग पाश्चात्य असतं काय, भारतीय असतं काय हां, किंवा अगदीच. सुगम असलं काय, उपशास्त्रीय असलं काय, मग एकदा त्याचा जर पाया पक्का झाला शास्त्रीय संगीताचा, तर मग तो विद्यार्थी इतर कुठल्याही देशाचं, कुठल्याही प्रकारचं संगीताची समज त्याला येऊ शकते. येऊ शकते. आणखीन आपण आधी आधी पण याविषयी बोललो आहे, की तुम्ही असं म्हणत होतात, की ठीक आहे, भलेही प्रत्येक व्यक्ती गायक होऊ शकत नाही. प्रत्येक जण तानसेन होऊ शकत नाही. पण किमान कानसेन तरी व्हायला काय हरकत आहे? अगदीच. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला संगीताची थोडीशी तरी समज यायला हवी. म्हणजे समोर जर बरोबर. एखादं कार्यक्रम चालू असेल, एखादा गायक गात असेल, तर तो चांगला गातोय का? व्यवस्थित बरोबर गातो आहे का? मुख्य म्हणजे. तर हे बरोबर. कळलं पाहिजे. तर त्याच्या संदर्भामध्ये सांगा ना? अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई हां, याची स्थापना 1931 ला झाली. हां. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी याची स्थापना केली आणि हं, जगातलं हं. हे सर्वात मोठं असलेलं मंडळ आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक, कलावंत, टीव्ही स्टार, रेडिओ स्टार आणि तुम्ही म्हटल्यासारखं किमान त्यांना पुढे वाटचाल नाही करता आली, तर काही परीक्षा दिल्यानंतर ते उत्तम रसिक झालेले आहे. म्हणजे हां, काही अगदी बरोबर आहे. हां. म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीत शिकल्याशिवाय तुम्हाला त्याची जाण येणार नाही, की शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर अ, अच्छा या शास्त्रीय संगीतातली गोडी जी आहे, आवड, ती त्याच्याशिवाय लक्षात येणार नाही. किंवा मग सतत शास्त्रीय संगीत ऐकावं लागेल. मग तेव्हा लक्षात येईल, अच्छा ह्या सुरांमधली काय गोडी आहे. हो. तर त्या माध्यमातून अ, मंडळाने खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर हं, हं, हं. सर्वसाधारण रसिकांना म्हणजे तानसेन नाही झालं तर झालं, कानसेन तरी होऊ शकतात. व्हायला पाहिजे, व्हायला ठीक आहे. पाहिजे. व्हायला पाहिजे. नक्कीच.
सर तुम्ही सेवानिवृत्त झालेले आहात, परंतु संगीताची साधना तिथं मात्र तुम्ही सेवानिवृत्ती स्वीकारलेली नाही. तुमचा रियाज चालू आहे, तुमचे कार्यक्रम बरोबर, चालू आहेत, तुमची अखंड बरोबर स्वतःची तर साधना चालू आहेच. पण तुम्ही आहे. विद्यार्थ्यांना पण घडवत आहात. होय. तर त्याच्याबद्दल पण सांगा ना, की ते विद्यार्थी म्हणजे कसं शिकतात? किती परीक्षा असतात? आणि संगीत विशारदपर्यंत येईपर्यंत विविध रागांमध्ये ते कसे हे होतात म्हणजे काय म्हणता येईल त्याला प्रवीण होतात? प्रवीण होतात. अच्छा. हां, तर हां, संगीत क्लासमध्ये जे आहे ओंकार संगीत विद्यालयामध्ये हां. प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम, विशारद पूर्ण हे या हं. 7 परीक्षा आहेत. साधारण हे बरं. बी-एच्या बरोबरीच्या परीक्षा आहेत. हं, हं. इक्विव्हॅलंट टू बी-ए संगीत विशारद हां, म्हणजे. आणि मग हां. यामध्ये वेगवेगळी अ, रागांची रचना केलेली आहे. सुरुवातीला पहिल्या परीक्षेला भूप राग, दुर्गा राग, यमन राग, परीक्षा वाईज मंडळांनी सुंदर असा अभ्यासक्रम केलेला आहे. अ, आणि मग त्यामध्ये विद्यार्थी बरेच वर्गातले विद्यार्थी जसे सगळेच डॉक्टर, इंजिनियर किंवा कलेक्टर होऊ शकत नाही. हो. पण हे विद्यार्थी, काही विद्यार्थी बरेच मध्यमापूर्णपर्यंत, विशारदपर्यंत एवढंच नाही तर काही विद्यार्थी पुढे अलंकार पण झालेले आहेत. हां. आणि त्यांना मग त्यांच्या फावल्या वेळामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी त्यांना उच्च शास्त्रीय संगीताचे धडे, रियाज कसा हं. करायचा म्हणजे आणि तेवढ्यापासून म्हणजे प्रारंभिक पासून आपण क्लासमध्ये सांगत असतो, की रियाज कसा करायचा, सुराचा, संगीताचा, रागांचा रियाज कसा करायचा, पेटी कशी वाजवायची. या मी याच सगळे प्रश्नाकडे येते तुमच्याकडे. याच प्रश्नाकडे येते तुम्ही फार महत्त्वाची माहिती सांगत आहात, की रियाज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदीच. व्यासपीठावर जर तुम्हाला सादरीकरण करायचं असेल, तर तुम्हाला 3 मिनिटाचं जरी सादरीकरण करायचं असेल, तर तुम्हाला काही महिन्यांचा रियाज लागतो किंवा काही वर्षांचा लागतो. लागतो. तर याच्याबद्दल सांगा, की रियाज कसा करावा नवीन विद्यार्थ्यांनी? म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल रियाजाच्या बाबतीमध्ये? रियाजाच्या बाबतीत मी असं सांगेन, की आता प्रारंभिकचा हां, जरी विद्यार्थी असेल, तो हां. सुरुवातीला ओंकार म्हटला पाहिजे. ओम सा हे प्रॅक्टिकल झालं. थिअरी सांगणं वेगळं किंवा सा म्हणायचा, सा कसा आपण म्हणायला पाहिजे, सा रे ग म अलंकार. तर ते प्रॅक्टिकलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगावं लागतं आणि अच्छा. हां. तर त्यांना सुरुवातीला भूप राग, त्यानंतर यमन राग, असे जे राग आहेत, वेळेप्रमाणे पण राग आहेत. हो. त्याप्रमाणे त्यांना धडे दिले जातात आणि त्यांना अच्छा. मग स्वर अभ्यास कसा करायचा हे हां. सांगितलं जातं. हां. आपल्याकडे संगीतातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आलेलं आहे. मी सरांना विनंती करते, सर आम्हाला काहीतरी ऐकवा ना. अरे. तुमच्या आवडीचे कुठल्याही ओळी तुम्ही आम्हाला ऐकवा. कुठल्याही गाण्याच्या अच्छा. कुठल्याही प्रकारातील चालतील. चालेल. हां. ओम श्री अनंत हरि नारायण करीतो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताही लाभो करीतो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताही लाभो ज्ञानकनानी वर्षुनी आम्हा विनम्रता ही लाभो करीतो प्रार्थना हे दाता तुझ मंगलता ही लाभो मंगलता ही लाभो
मंगलताही लाभो. खूप छान, खूप छान. खूपच छान गात आहात तुम्ही. धन्यवाद, धन्यवाद. मला एक सांगा, की तुम्हाला स्वतःला म्हणजे तुमच्या आई-वडिलांनी शिकवलं, संगीत शिकवलं तुम्हाला आणि मग तुमच्या मागच्या पिढीनं जो वारसा तुम्हाला दिला संगीताचा, तोच वारसा घेऊन तुम्ही पुढच्या पिढीला पण हा वारसा दिलेला आहे. तुमची जी 2 मुलं आहेत, केदार आणि कल्याणी, हे होय, दोघंही जण मधलं शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी होय. व्यावसायिक शिक्षण पण घेतलेलं आहे. तो इंजिनिअर पण आहे आणि त्याच्यासोबत त्याने संगीतामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि तो कार्यक्रम सुद्धा करतो व्यासपीठावर. बरोबर. म्हणजे इतकी तयारी तुम्ही त्याच्याकडून करून घेतलेली आहे. तर याच्याबद्दल पण सांगा ना, केदार आणि कल्याणी कसं गातात तुम्ही? त्यांना कसं हां. घडवलं? तर ज्याला परंपरेने म्हणतो आपण, हां, वारसा हां, लाभलेला आहे. तर हां. देवदत्त, की त्यांना गॉड गिफ्ट आहे. हो. तर ते सतत घरी संगीत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष धडे मी खूप कमी वेळा दिलो. म्हणजे प्रत्यक्ष जास्त शिकवलं नाही, पण ऐकून जे आहे, त्यांना ते संगीत प्राप्त झालेलं आहे आणि स्वतःचा रियाज मनातून करणं, आवडीनं. कारण शाळा, त्यानंतर कॉलेज, इंजिनिअरिंग करत ही कला जोपासणं अवघड आहे. मी क्लासमध्ये नेहमी म्हणायचो, की मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, हे करत असताना आपण वेळेचे नियोजन केलं, तर आणि फावल्या वेळात आपण संगीत कलेची जोपासना करू शकतो. म्हटल्यानंतर असे काही विद्यार्थी सुद्धा आणि माझी हे 2 लेकरं आहेत, केदार, हं. कल्याणी यांनी पण संगीत कलेची जोपासना केली. अ, त्यांना प्रत्यक्षात धडे खूप वेळा कमी दिलेले आहेत. कारण सतत कार्यक्रमामध्ये क्लासमध्ये जे आहे त्यांना बसणं व्हायचं नाही ट्युशनला वगैरे गेल्यामुळं. हं, पण हं. काही वेळा जे बसले ते, त्यावेळेस त्यांना ते ऐकून त्यांना ते अगोदरच ज्याला काय म्हणू, की हां. आपण हां, रक्तामध्ये आहे संस्कार संगीत. रक्तामध्ये संगीत आहे. संस्कारामध्ये तर संस्कारामध्ये तर संगीत आहेच सर त्यांच्या, पण मला हो. असं वाटतं त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या जीन्समध्ये सुद्धा संगीत आहे. आहे, आणि आहे. म्हणून मागच्या पिढीकडून तुम्हाला मिळालेला वारसा हा असाच पुढे चालू राहिलेला आहे. हां, अ, खात्री आहे. अजून एका विशेष म्हणजे मुद्द्याबद्दल हां, हां, हां. बोला ना. हां. मला या गोष्टीचा आनंद आहे, की हां. गुरुकृपेने, ईश्वर कृपेने ही कला प्राप्त झाली. कुटुंबातही आणि सहपरिवार म्हणून सगळ्यांनी संगीत शिकलेलं आहे. नाममात्र मी जरी त्यांचा गुरु असलो, तरी त्याने शिकलेलं आहे. बहिणीच्या मुलांनी, भावाच्या मुलांनी, स्वतःची मुलं आणि विद्यार्थी अ, शहरामध्ये, कॉलनीमध्ये म्हणजे असं कोणी म्हटलं नाही, की आता हे संगीत तुमचं चालू आहे आणि आता हे करा, थांबवा. असं हं, कधी हं, प्रसंग हं, आला हं. नाही. आणि तुम्ही म्हटल्यासारखं, हं, की हं. आता हे पुढच्या पिढीची सुद्धा खात्री आहे, की हो, ज्याला अ, नातू-पंतू म्हणू आपण. ही कला हो, हो. नक्कीच टिकणार आहे पुढे चालून, परंपरा शिकणार आहे. चालू हो. राहणार आहे. त्या दृष्टीने ही तुम्ही मुलं कार्यक्रम पण करत आहात. अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा असाच पुढे चालू राहावा, म्हणून त्रैमासिक संगीत सभेसारखे कार्यक्रम सुद्धा तुम्ही करत आहात. आणि होय, त्याच्यामधून विविध मान्यवरांना आपण शास्त्रीय संगीतातल्या प्रवीण असलेल्या, प्रावीण्य मिळवलेल्या गायकांना आपण नेहमी बोलवतो, इथे आमंत्रित करतो. होय, आणि त्याच्यामध्ये आपण नवोदित गायकांना सुद्धा संधी देतो उदगीरच्या. होय. आता मी आणखी शेवटाकडे येते मुलाखतीच्या, की छायाताईंचं योगदान खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये पण, संगीतामध्ये, ओंकार संगीत विद्यालयामध्ये होय, आणि खूप यशस्वीपणे त्या ओंकार संगीत विद्यालय चालवत आहेत. तर होय. त्यांच्या योगदानाबद्दल बोला ना? हां. तर सौभाग्यवती छाया जोशी या ओंकार संगीत विद्यालयाच्या संचालिका आहेत. हं. त्यांचंही बी-ए आणि संगीत विशारद झालेलं आहे आणि अरे वाह! मलाही त्यांना माहिती नव्हतं. हां, हां. मग ज्याला की आपण म्हणतो कारण की त्या कधी पडद्याच्या गाताना आड दिसल्या नाही आम्हाला. गाताना त्या त्या कधी दिसल्या नाही. तुमची गाणी मी हां, अनेक वेळा ऐकली आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सोबत असतो. मी सूत्रसंचालन कितीतरी तुमच्या कार्यक्रमांचं केलेलं आहे. बरोबर पण आहे. छायाताईंना गाताना मी कधीच पाहिलं नाही. नाही, नाही.
ऐकायला मिळेल जरूर. हो. ते गातात अच्छा, त्या अच्छा. पण. पण हां, ज्याला हां. थिअरी ज्याला म्हणू, संगीतामध्ये जसं थिअरी असते, पण हां, हे हां. रुटीन आमचं सांभाळलेलं आहे. माझं जे हं, रुटीन आहे, सकाळी उठल्यापासून 6 पासून तर रात्री 10 पर्यंतचं माझं हं. आणि लेकरांचं रुटीन सांभाळण्यामध्ये त्यांना नोकरी करण्याची पण इच्छा होती, पण ते करू शकले नाहीत. मी म्हटलं नोकरी करण्याची गरज नाही. पण त्याला जे की आपण म्हणतो की पूर्ण साथसंगत मिळाली. जसं गायकाला तबला पेटीची साथसंगत मिळते, उत्तम साथसंगत. तेव्हा एक मैफिल खूप रंगतदार होते. त्याप्रमाणे हे माझं सांगीतिक जीवन, हे घरचं, क्लासचं, विद्यालयाचं, संपूर्ण जे प्रवास आहे सांगीतिक, त्यांना पूर्ण साथसंगत अ, छायाची मिळालेली आहे. अजून चालूच आहे. सेवानिवृत्त होऊन आता 5 वर्ष झाली मला. तरी पण हो. अद्याप वेळ कसा जाईल माझा, असा प्रश्न पडला नाही. ही देवाची फार मोठी आणि कुटुंबाची साथसंगत आहे. तुमची पण मेहनत हो. आहे सर. आजही तुम्ही स्वतःला परिपूर्ण गायक समजत नाही, तर स्वतःला तुम्ही विद्यार्थी समजता आणि आजही तुम्ही रियाज करता, आजही अखंड साधना करता, संगीताची सेवा करता, कार्यक्रम करता. ओंकार संगीत विद्यालय चालूच आहे. शिष्य घडवणं सुद्धा तुमचं चालूच आहे. बरोबर. हं. तर मला आजीवन मला विद्यार्थी राहायचंय आणि विद्यार्थी राहून विद्यार्थी म्हणतात गुरुजी आणि मग मग त्या नात्याने त्यांना आपल्याकडचं जे काही आहे, थोडंसं ज्ञान त्यांना द्यावं. एखादा दिव्यापासून दुसरा दिवा लावला तर तो दिवा अधिक प्रकाशित होऊ शकतो. अगदी मग बरोबर या आहे. तर संगीत क्षेत्र हे मोठं व्हावं कारण उदगीर आपलं जे आहे, तर ते खूप शैक्षणिक, सांगीतिक, अ, सांस्कृतिक सगळ्या दृष्टीने व्यापक आहे, समृद्ध उदगीरला आहे, सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे आणि खूप सारे आहे. समूह होते सुरुवातीपासून आहेत, आताही आहेत, की जे होय, सांस्कृतिक वारसा चालवतायत उदगीरमध्ये होय. आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान खूप मोठं आहे सर. काय माहिती नाही, पण शाळेनी पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वागत गीतासाठी पाठवायचे, अन्य गीत प्रकार सादर करायला आणि मग ओंकार संगीत विद्यालयाच्या माध्यमातूनही मी सतत जात राहिलो, अजून जातो आणि अजूनही बोलावतात सगळे. मग ही संधी मिळते. त्या निमित्तानं विद्यार्थी त्यांना ही हं. संधी मिळते आणि ही पावनभूमी जी आहे संत श्री उदागीर महाराजांची कृपा आहे. हं. संस्थेची खरंय, कृपा आहे. खरंय. या सर्वांच्या माध्यमातून ही संगीत सेवा घडते आहे. कुठल्याही संगीताच्या मैफिलीची सांगता ही नेहमी भैरवीनं होते. आज संगीत क्षेत्रातलं बरोबर. खूप नामवंत असं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे आणि मला असं वाटतं, की संगीतमय मुलाखत चालू आहे आपली. तर या मुलाखतीचा शेवट सुद्धा आपण भैरवीच्या ओळींनी करावा. तुम्ही 2 ओळी, 4 ओळी तुम्हाला जेवढं म्हणायची इच्छा आहे तेवढं तुम्ही आमच्यासाठी म्हणा, आमच्या रसिकांसाठी. बरं, बरं. श्रोते तुम्ही ब्रह्ममूर्ती असं म्हटलेलं आहे माऊलींनी. तर मी मला जी गुरुमंडळी लाभलेली आहे, आध्यात्मिक श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराश्याम महाराज, श्री सद्गुरू उदागीर महाराज, सर्व गुरूंना माझा कोटी-कोटी प्रणाम करून सरस्वती मातेच्या चरणी, भारत मातेच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम करून मला सर्व उदगीर शहरात आणि ज्या माझ्या अ, सहवासात जी मंडळी आली, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुम्हालाही खूप धन्यवाद देतो, की या निमित्तानं तुम्ही अ, मुलाखत घेतली आणि या निमित्ताने संवाद झाला. आपलंही योगदान खूप मोठं आहे. त्याबद्दल मी भैरवीच्या अगोदरच तुमचं विशेष अभिनंदन करतो. तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि भैरवीनी सांगता करण्यापूर्वी ज्यांची मी काही नाव घेऊ शकलो नाही, हां, ज्यांच्या घ्या ना. प्रेरणेतून मला हे सगळी सांगीतिक वाटचाल मला करता आली. त्या सर्व गुरूंना, प्रेरणा देणाऱ्या मंडळींना मी अ, विनम्र अभिवादन करून अ, भैरवी घेतो. घ्या सर. हां.
धन्य भाग सेवा का अवसर पाय धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया शरण कमल की धूल बना मैं शरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया पांडुरंग पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. खूप छान संगीतमय मुलाखतीचा शेवट त्याची सांगता तुम्ही फार छान पद्धतीने केलेली आहे. धन्यवाद. आपल्या या सर्व संगीत साधनेमध्ये व्यस्त असताना सुद्धा आपल्याला सरांनी वेळ दिला आणि इतकी सुंदर मुलाखत दिली, इतक्या छान आठवणी सांगितल्या, तर त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर आपले खूप खूप आभार. धन्यवाद. रसिका मीही हो, आपले खूप मी धन्यवाद रसिका देतो हो, आपल्याला. चॅनलला धन्यवाद सर. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. रसिका हो, तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत समाज ऋण फेडत असाल तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते आणि त्यासाठी बघत राहा लेखिका अश्विनी YouTube चॅनल. धन्यवाद.